आता इथे एक प्रश्न आहे. समाजात अध्यात्माची लाट आलेली दिसते. अध्यात्म विचारामुळे परिवर्तन अपेक्षित आहे समाजामध्ये. तसं परिवर्तन झालेलं दिसतं का? हा प्रश्न मी आपल्यापैकी सुद्धा काही लोकांना, सुनीलजींना विचारला होता एकदा, किशोरजींना विचारला होता की किशोरजी तुम्हाला काय वाटतं? तेव्हा ते म्हणले फार थोडा परिणाम होतो. सुनीलजींना म्हटलं तुम्ही ठिकठिकाणी जाता, प्रवचन करता, साधक निर्माण होतात का? तर ते म्हणले कमी आहे. आता खाजगी संवाद होता त्यामुळे स्पष्ट बोलत होतो. बाहेर बोलताना जरा विचार करावा लागतो, कारण असं आपण जर म्हटलं तर येणारच नाहीत माणसं श्रवणाला. पण नुसतं येत आहेत एवढ्यावरती आपण समाधान मानून चालणार नाही. श्रवणाला किती लोक जमले याच्यावर अवलंबून नाही आहे. 5 असोत, 10 असोत, 2 असोत, त्यांच्यात बदल किती झाला ह्याच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे गेल्या 15-20 वर्षामध्ये विशेषतः ही अध्यात्माची लाट आली आहे. खरं आहे, ही अध्यात्माची लाटसुद्धा कशातून आली हे विचार करण्याजोगं आहे. खरंच लोकांना परमेश्वराविषयी एवढं प्रेम निर्माण, कारण अध्यात्म परमेश्वराविषयी प्रेम वाटायला पाहिजे ना. आपण अंतःकरणात बघावं की आपल्याला खरंच परमेश्वराविषयी प्रेम वाटतं का भीतीच्या पोटी येतोय. आज इकडं स्फोट होत आहेत, उद्या तिकडं स्फोट होत आहेत. कुणास ठाऊक आपण आज आहोत उद्या आहेत की नाही. त्या परमेश्वराचं आपलं रामराम रामराम म्हटलेलं बरं असं आपल्याला वाटतंय का? का आणखीन एक असा अनुभव येते की सगळं काही आहे तरी देखील शांतता नाही. अंथरुणावर पडलो तर शांत झोप लागेल असं नाही. कारण घराघरात सुद्धा सासू सुना, पती पत्नी, भाऊ भाऊ, बहिणी बहिणी, शेजारी, सोसायटीत सुद्धा सगळे संघर्ष का होत आहेत हा जर विचार केला तर लक्षात असं येत आहे की माणूस पालटतच नाही आहे. किंबहुना माणूस पालटतो असं म्हणण्यापेक्षा सुद्धा तो माणूस म्हणून देखील राहत नाही. आजच एक टी व्हीवरती मी ऐकत असते, थोडं टी व्ही पाहत नाही असं नाही, नेमकं पाहते. त्याच टी व्हीवरती सुद्धा मगाशी त्या आस्था किंवा संस्कार अशी जे तिथं प्रवचनं असतात त्याच्यात, तर मगाशी एकाचं मी सकाळी बघितलं. त्याच्यात त्यांनी सांगितलं ते अगदी बरोबर आहे. काय आम्हाला करायचं असेल तर आम्हाला पहिला माणूस घडवायचा आहे. तो माणूसच नाही आहे सध्या. ते म्हणाले, त्यांनी स्वरा आणखीन टोकाला जाऊन सांगितलं, बघितलं की मला वाटतं हा बैल आहे, हा घोडा आहे, हा कुत्रा आहे, माणूसच कुठं सापडत नाही मला. इतकं खाली जात आहे का बघायला पाहिजे आपल्याला. कारण माणूस याचा अर्थ केवळ माणसासारखा दिसतो म्हणून नाही, त्याच्या प्रत्येक कृतीतून मानवता, मानव धर्म हा प्रगट झाला पाहिजे. आणि तो कृतीत प्रगट होण्यासाठी पहिला आत असायला पाहिजे. बदल हा वरवर करून होत नाही. वरवर बदल जर केलेला असला तात्पुरता, अगदी नम्र आम्ही वगैरे असं, तर केव्हा ना केव्हा तरी बाहेर पडल्याशिवाय राहत नाही. त्याचं मूळ रूप जे आहे, पॉलिश केलेलं असलं दागिन्याला तरी त्याचं तांबं बाहेर पडतं केव्हा ना केव्हा तरी. आंब्याला सुद्धा रंग लावून पिवळे करतात, कापला की लक्षात येतो हा आंबट आहे. तसं वरवरच्या एटिकेट्स अँड मॅनर्स काय आहेत असं नाही, तर आतून बदल करायचा आहे. म्हणून साधनेमध्ये आपल्यामध्ये आतून बदल होतोय का हे सारखं आपल्याला तपासायला पाहिजे. कारण आपल्या डोळ्यासमोर ध्येय काय आहे? आपण जो साधना करतो, संतांचं वाङ्मय वाचतो असं म्हणतो, परमार्थ करतो असं आपण म्हणतो, तर परमार्थ करतो असं म्हणताना सुद्धा आपल्याला परमार्थ कळला का पहिल्यांदा? परमार्थ म्हणजे काय करायचं आहे हे कळलं का? का बहिरंग साधनेतच आपण रमलोय? आज ह्या तीर्थक्षेत्राला जायचं, उद्या तीर्थक्षेत्राला जायचं, आज ह्या उत्सवाला, उद्या त्या उत्सवाला. समर्थ स्पष्ट म्हणतात, जिकडे तिकडे धोंडा पाणी. उगाच वणवण हिंडोन काय होते, ऐसा विचार जास कळला. पण तो विचार कळला पाहिजे ना. हे गेले म्हणून ते गेले, ते गेले म्हणून ते गेले. आणि हल्ली ऑफिसेसतर्फे त्यांना आणखीन प्रवासाला फिरायला लावतात, काय पैसे देतात. आता ते पैसे देत आहेत आपल्याला, जाऊन येऊया. जाऊन या तुम्ही,
पण जर जाऊन आला तर जी तुम्ही साधना करत असाल ती वर्षभराची साधना फुकट गेली असं समजा त्या जाऊन येण्यामध्ये. तर जे काय आपण हिंडून येतो त्याचे जे संस्कार त्या मनावर उठलेले असतात त्याची स्मरण आपण ध्यानाला बसल्यानंतर ते डोळ्यासमोर येतं. तो असा आला होता, ती भेटली, तिथे हे पाहिलं, तिथं होतं. काय बाहेर पाहायचं आहे? दृष्टीस लागली सवय, जे दिसेल ते पाहावे. पाहत आहेत, हे पाहून झालं की ते पाहत आहेत, ते पाहून झालं की ते पाहत आहेत. हेच आपल्या आड येत आहे. सगळे संत समर्थ पुन्हा पुन्हा काय सांगतात? विसंचूनी दृश्यभान. हे बाहेर जे जे दृश्य आहे ना हे बंद करा. मग विचार करा, हे बंद करायला अहो डोळे झाकले तरी आम्ही बाहेर बघतोय. मग डोळे उघडे ठेवल्यावर किती बघणार बघा. म्हणून सामान्य मनुष्य आणि संत ह्याच्यात हाच एक फरक आहे की संत डोळे उघडे असतात तरी ते आत असतात. बघा मी काय सांगते लक्षात घ्या. त्यांचे डोळे उघडे दिसले तरी ते आत स्वरूप स्थित असतात. आणि आपण डोळे मिटतो आणि अमेरिकेत आपला कोण मुलगा गेलाय, नातू गेलेला आहे, आणखी कोण गेले, त्याचं तिथं काय चाललेलं आहे तो विचार आपण इथं सदाशिव पेठेत सहकारनगरमध्ये बसून करत असतो. मग आपण ध्यान करतो म्हणजे काय करतो? याचा अर्थ असा की ह्या सगळ्या साधनेमध्ये काय जर आड येत असेल प्रमुख तर आपलं मन आणि बुद्धी. मग साधनेत जे काही करायचं आहे ते मन आणि बुद्धी वळवायचे. आणि मन आणि बुद्धी जर वळवायची असेल तर फिरायचं आहे कुठं? जिथं आपण आहोत तिथं सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आणि झोपल्यानंतर देखील त्याच चिंतनात जर झोपलो किंवा झोपताना देखील उद्या भाजी काय करायची, आता सकाळी उठल्यानंतर बघा भाजी काय करायची, आता झोपेत भाजी करायची तर नाही आहे ना. मग त्यावेळेला काय विचार असावा? त्यावेळेला आपण नामस्मरणात पडतो का? सकाळी उठल्यावर पहिलं नाम येतं का? रात्री ह्या कुशीवरून त्या कुशीवर वळताना स्मरण उद्याचं येतं का नामाचं येतं? हे दुसऱ्यांनी सांगायचं नाही आहे, आपण बघायचं. आपणच आपलं निरीक्षण करायचं, आत्मनिरीक्षण करायचं. आपण दुसऱ्याच्याकडे गेलो की लगेच सगळं त्याचं निरीक्षण, घराचं दाराचं, ते कशी बोलली, कसली गाठ साडी नेसली, ते काय सगळ्या गोष्टी एक क्षणात सुद्धा सगळं निरीक्षण आपण केलेलं असतं. आणि आपलं निरीक्षण मात्र आपण वर्षानुवर्ष कधी करत नाही. म्हणून समर्थाने एका ठिकाणी म्हटलेलं आहे, साधकाच्या पुढे आलेलं आहे तिचं, की आपले अवगुण वाटती गुण. म्हणजे आपले अवगुण आपल्याला अवगुण तर वाटतच नाहीत, पण आपले अवगुण आपल्याला गुण वाटतात आणि त्याचं समर्थन आपण करत असतो. म्हणजे त्याच्यापुढे समर्थांनी देखील हात टेकलेले आहेत की असा जर कुणी असेल तर त्याचं इकडे येण्याचं काही कारणच नाही आहे. म्हणजे कुठंपासून आपल्याला सुरुवात करायची ते बघा. आपण साधक म्हणवतो, परंतु साधकाचं पहिलंच लक्षण आहे अवगुणाचा करून त्याग. मग म्हणजे पहिलं झालं अवगुणाचा करून त्याग व्हायला, जेणे धरीला संत संग. पहिलं झालं का? आता पुढचं म्हणजे संत संगतीला जरी जायचं झालं, अवगुण टाकले का? अवगुणासकटच आपण संतांच्याकडे जातो. संतांना कळत नाही असं नाही. आपल्याला असं वाटतं किती जरी आपण त्यांच्या पुढे जरी नम्रतेचा याचा आवडला तरी संतांना पहिल्या दृष्टिक्षेपात कळतं हा कुठं आहे आणि ह्याच्यासाठी काय करायला पाहिजे. त्यामुळे या सगळ्या ज्या पायऱ्या सांगितल्या आहेत, बद्ध, मुमुक्षु, साधक, सिद्ध, बारकाईनं वाचलं पाहिजे. आपण कुठं बसतो ते बघितलं पाहिजे. त्यामुळे इथं जे ते म्हटलेलं आहे, समाजामध्ये परिवर्तन होत आहे का? कुणी करायचं? आणि समाज म्हणजे कोण? व्यक्तिव्यक्तीचा समाज आहे. लोक हो असं करा, अमुक करा, तमुक करू नका. स्वतःपासून सुधारणा करा. पहिला नुसते लोक हो नको, आपण सुधारलो का? आपल्यात बदल झाला का? तसा जर होत नसेल तर दुसऱ्यात होणार नाही. त्यामुळे समाज परिवर्तन तेव्हाच होणं शक्य आहे
जेव्हा एक एक व्यक्ती पालटायला लागेल. आणि म्हणून स्वामी माधवनाथ म्हणत असत त्याप्रमाणे किंवा समर्थांनी तेच काम केलं. एक एक व्यक्ती त्यांनी घडवली. एक एक शिष्यिनी त्यांनी ज्या गोळा केल्या होत्या त्या प्रत्येकावर त्यांचं लक्ष होतं. त्यांना तर असंख्य मंडळी बदलायची होती, पण किती बदलली असं जर बघितलं ते 300 वर्षाच्या काळात समर्थांच्या नंतर पुन्हा काही नाही, सगळं सपाट. पुन्हा एक श्रीधर स्वामी आले, त्यांनी पुन्हा लोकांना काय काय असे एक एक असे येत असतात, पण मधल्या काळामध्ये पुन्हा सगळं सपाट होतं. त्यामुळे कुठल्याही संप्रदायामध्ये पाठोपाठ अशा व्यक्ती तयार होत आहेत आणि संप्रदाय चालला आहे असं फार थोडं दिसतं संप्रदायात. हे म्हणजे संप्रदायातल्या साधकांच्या विश्वातली ही गोष्ट आहे. मग तर बाकीच्या समाजात तर काय बोलणार आपण. त्यामुळे समाजात परिवर्तन होण्यासाठी समाज परिवर्तनाचा प्रयत्न करणारी जी मंडळी आहेत, त्यांना सांगणारी आहेत, प्रवचनकार आहेत, कीर्तनकार आहेत, संत वाङ्मयावर बोलणारी मंडळी आहेत, ही मंडळी स्वतः साधना करून स्वतः बदलतात का. कारण काही मंडळी सांगतात, बहुतेक दिसतं की आम्ही प्रवचनं करतो. काही प्रवचनकार स्वामीजींच्याकडे स्पष्ट सांगायचं, खरं सांगू का स्वामी, आम्ही प्रवचनं करतो, पण आम्हाला कुठलीही वासना सुटलेली नाही. प्रवचन करून झाले की पाठीमागं आम्ही कांदा भजी चहा खायला प्यायला जाणार. असं जर असेल तर कसं काय होणार आहे. त्यामुळे समाज परिवर्तन अपेक्षित आहे, व्हायला हवं आहे. अनादिकालापासून समाज परिस्थिती ही आहे, हे बरोबर आहे. सगळा समाज कधीच पालटत नाही. रामचंद्रांच्या काळी पालटला नाही, गोपाळकृष्णांच्या काळी पालट नाही. गोपाळकृष्ण स्वतः असताना देखील कौरव पालटले नाहीत, कंस पालटला नाही. पण अवतारी पुरुषांचं कार्य वेगळं असतं. पालटलं नाही असं वाटलं की ते निकाल लावतात. संत तसं करत नाहीत. संतांचं कार्य असतं प्रेमाने जेवढं वळवता येईल. जसं वाल्याला वळवायचं काम नारद महर्षीने केलं तसा त्यांचा प्रयत्न असतो. त्यामुळे बदलत नाही, पण काही प्रमाणात बदलण्याचा प्रयत्न आपण जरूर करायला पाहिजे. बदलणारच नाही असं नाही म्हणायचं. त्याला आणखीन एक कारण होतं थोडंसं. पुष्कळसे संत जे असतात, खरे संत ह्याचा अर्थ, ते समाजाचं एकंदर चित्र पाहिलं ना की त्यांना समाजात यावंसंच वाटत नाही. तर समाजाची रीती जी आहे ती आणि त्यांचा जो बोध आहे तो याच्यामध्ये हळूहळू इतकं अंतर पडत जातं की त्यांना असं वाटतं काय व्याप करायचा, कशासाठी करायचं. लोक बदलत नाहीत. आपण आपल्या एकांतात आपली साधना करावी किंवा त्या साधनेच्या ह्याच्यामध्ये आनंदात आपण राहावं, परमेश्वर आणि आपण, बाहेरचं जग नको. पण समर्थांनी त्या बाबतीत, समर्थ तसे नव्हते. कारण संतांच्यासुद्धा आपण जसं म्हणतो प्रवृत्तीपर निवृत्तीपर संत, याचा अर्थसुद्धा काही मंडळी संतांच्यात अशी असतात की स्वतः म्हणजे आपण उद्धार आपला होऊ द्यायचा आणि इतरांचाही उद्धार करायचा प्रयत्न करायचा. अशा प्रवृत्तीची जी मंडळी असतात त्यातले एक समर्थ होते. ती काळाची गरज होती आणि त्यामुळे त्यांनी केलं नुसतंच पारमार्थिक जग नाही तर त्यावेळेला समाजाच्या दृष्टीनं सुद्धा जे परकीयांची आक्रमणं होती त्यामुळे त्यांनी आणखीन मोठं काम केलेलं आहे की शिवाजी महाराजांसारख्यांना त्यांच्या पाठीशी राहून स्वराज्य संस्थापनाचे कार्य केलेलं आहे. म्हणजे ते संतही होते आणि राष्ट्रप्रपंचात देखील त्यांनी फार मोठी भर घातली. पण ते करताना ते स्वतः पूर्ण झाले आणि मग त्यांनी केलेलं आहे. आपण स्वतः न होता जर नुसतंच राष्ट्रकार्य करायला लागलो किंवा समाजकार्य करायला लागलो तर काय होतं असं जर विचारलं तर ते समाजकार्य देखील मी करतो हा अहंकार तिथं राहतो. आणि मग त्या अहंकाराच्या पोटी मी इतकं समाजासाठी केलं पण आता कुणी मला विचारत नाही, मग ती मंडळी देखील शेवटी निराश होतात असं दिसतं. आणि ज्याला बोध होऊन काम केलं जातं त्या ठिकाणी मी हा शब्दच नसतो, पूर्ण बोध असतो. आणि म्हणून पण आता प्रश्न असा येतो, मग सगळ्यांनी जर पूर्ण झाल्यावर करायचं ठरवलं कुणीच मिळणार नाही. मी माधवनाथाने एकदा म्हटलं तसं, आम्ही अजून आपली साधना पूर्ण झाली नाही
तर प्रवचनं कशी काय करायची? तर म्हणले असं म्हणायला तर मनुष्यच मिळणार नाही. ते म्हणाय समर्थांनी काय सांगितलं, जे जे आपणासी ठावे ते इतरांशी शिकवावे म्हणत नाही मी, सांगावे. कारण शिकवायला सुद्धा अधिकार लागतो. काही एखादा विषय शिकवायचा असला तर वक्ता अधिकारी पाहिजे, श्रोता देखील अधिकारी पाहिजे आणि विषय हा परमार्थाचा पाहिजे. म्हणून परमार्थाच्या याला श्रवण म्हणतात. नाही तर अमक्या अमक्या ठिकाणी अमक्या नेत्याचं व्याख्यान होतं, तिथं आम्ही श्रवणाला गेलो होतो असं काय कोणी म्हणत नाही. ऐकायला गेलो होतो, कारण एका कानाने ऐकायचं असतं, दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं असतं. श्रवणात तसं नसतं. म्हणजे अपेक्षित आहे की श्रवण म्हटल्यानंतर तसं नसावं अशी अपेक्षा आहे. म्हणून श्रवणात आपण जे ऐकतो ते आपल्यामध्ये मुरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण इतर जे विषय आहेत, इतिहास आहे, भूगोल आहे, सायन्स आहे, इतिहासामध्ये बा काय झालं, असं असं शिवाजी महाराजांचं झालं, असं झालं, आपण काहीच करायचं नाही. सिंहगड जिंकायला जायचं नाही, ते घोरपड लावून वर चढायचं नाही. आपण 2 मजले आपल्या बिल्डिंगमधले काय जे चढायचे असतील तेवढेच फक्त चढायचे, त्याशिवाय इलाज नाही म्हणून. त्यामुळे त्याच्यामध्ये करण्याचा प्रश्न येत नाही, परमार्थात करायचं आहे. जे आपण करतोय, जी साधना चालली आहे, त्यामध्ये आपल्याला प्रचिती यायला पाहिजे आहे. समर्थांचा प्रचितीवर भर आहे. सुरुवातीलाच त्यांनी जसं सांगितलं आहे, नाना ग्रंथांच्या संमती, उपनिषदे, वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती ही झाल्यानंतर समर्थांनी ग्रंथ लिहिलेला आहे. प्रचिती वेण बोलणे अवघेची कंटाळवाणे, पुढची ओळ न बोललेली वाचलेली बरी. प्रचितीच नाही, काय बोलणार? पण जेवढं आपल्या अनुभवाचं आहे तेवढं तरी सांगावं. म्हणून त्या तऱ्हेनं सांगणारा किमान साधक तरी असावा. आणि आम्हाला जसं भाग्य लाभलं की सद्गुरूंच्याच मुखातून ऐकायला मिळालं, त्यांचं मार्गदर्शन मिळालं, असं जर मिळालं तर. पण आता सद्गुरू असे मिळाले तरी देखील आम्ही जिथल्या तिथं, पुढं काही सरकत नाही. असं जर असेल तर, कालच एक माझ्या परिचयाचे डॉक्टर आहेत, फोनवर बोलत होतो आम्ही, की म्हटलं आता तुम्हाला सगळी परिस्थिती अनुकूल आहे, मुलं माणसं सगळं ठीक आहेत. आता जर तुम्ही या अनुकूल वातावरणाचा साधनेसाठी उपयोग करून घेतला नाही तर, असं म्हणेपर्यंत तेच म्हणाले, माझ्यासारखा करंटा मीच. मग म्हटलं हे तुम्हाला कळतं आहे ना, मग आता करायला लागायला पाहिजे. आणि एक नेहमी लक्षात असं ठेवायचं आहे की ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान, हे ऐहिक जीवनात आहे. लक्षात ठेवावं आपण की जे जसं घर पैसा आपल्याला जे असेल ते, त्याच्या उलट आपण असं करतो की संसारात मला हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, आणि परमार्थाच्या साधनेत मात्र जे काय 2-5 मिनटं डोळे मिटत असू आणि एखादी माळ ओढत असू, त्यांनीच नाही का सांगितलं समाधान असावं म्हणून. परमार्थात समाधान नाही, परमार्थात तळमळ पाहिजे, व्याकुळ झाला पाहिजे जीव की का मला मिळत नाही अजून, ते तडफड झाली पाहिजे. संतांची चरित्र वाचत आपण जर बघितली, जळा वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. आपली तळमळ, तडफड, आरडा ओरडा, त्रागा, कशासाठी आरडा ओरडा, हे मिळत का नाही ह्यासाठी आपण जर त्रागा केला असेल, सद्गुरूंची भांडलो देखील असेल, भांडलो याचा अर्थ काय, ते माय लेकरांचं भांडण असतं ते, हे बाकीचं मला काही नका सांगू, मला जे हवं आहे हे मला पाहिजे, हेच मला घेण्यासाठी आलेलो आहे मी, तर मला दुसरं काही नको आहे. सगळं घरदार सोडून देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांसी तुटी, सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा, असे आलोय आम्ही तुमच्या पायाशी. आता तुम्ही जर दिलं नाहीत तर ते काही खरं नव्हे. ते म्हटलं ना, पतित पावन म्हणून तुझ्या दारी आलो, ना होसी म्हणून जातो माघारा. पण सद्गुरू असं निराश करत नाहीत. तथापि ते अगदी कसोटी, म्हणजे विलक्षण कसोटी बघतात.
की तो अगदी हताश होतो शेवटी जीव. आणि हताश झाल्याशिवाय टोटल सरेंडर होत नाही. संपूर्ण शरणागती होणं ह्याचाच अर्थ तो हताश होतो जीव अगदी. हे जात नाही अजून माझं, कारण शेवटी राहतो तो अहंकार. तो जर गेला की सगळं गेलं. आणि सगळ्यात गंमत अशी आहे, जो अहंकार घालवण्यासाठी आपण परमार्थ करत असतो त्या परमार्थाचाच अहंकार असतो. हो, मी 3-3 तास बसतो ध्यानाला. माझा इतका 13 कोटी जप झालेला आहे. म्हणजे हा जो अहंकार आहे, हा जो मीपणाच्या पोटी येतो. समर्थ म्हणतात मीपण जाणून त्यागावे. आणि मी पण जर चाक टाकलं, ह्याच्यातल्या वया मी अगदी कोण्या करूनच ठेवल्या आहेत. आता आज ह्याच्यातलं उद्या मी याच्या अंगाने बोलेन, आज प्रश्नाच्या अंगाने बोलते. ते जर टाकलं ना तर तो आहेच. मग आड काय येत आहे? आड येतोय तो मीच आड येतोय. हा जो स्थूल मी आहे ना, स्थूल अहम मी, सूक्ष्म मी, हे दोन्ही ओलांडून आत गेलो म्हणजे जो मी आहे, मूळ अहंता, ते माझं स्वरूप आहे. मी जरा खोलात सांगितलं तर चालेल ना, कारण वरवरची प्रवचनं मला फारशी मानवत नाहीत. कारण वरवर सगळंच ऐकतो आपण, असं करावं तसं करावं अमकं तमकं. ते हवं आहे, नाही असं नाही. कारण साधना 2 प्रकारांनी करायला लागते. एक बाहेरनं प्रकृती पालटावी लागते, रजोगुण तमोगुण घालवायला लागतो, सत्वगुण मिळवायला लागतो. आणि सत्वगुण मिळवल्याशिवाय आत वळावाशी इच्छाच होत नाही. त्यामुळे बाहेरून प्रकृती पालटायची आहे आणि बाहेरचा अहम आतल्या अहममध्ये लीन करून टाकायचा आहे. पहा मी काय सांगते ते. आणि आतला अहम लीन करणं ह्याचाच अर्थ त्या अहमनी स्वरूपाच्या ठिकाणी जाऊन बसणं. दासबोधात स्वरूप शब्द किती ठिकाणी आलेला पहा तुम्ही. एकेका समाधात पुन्हा 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 सदा स्वरूपानुसंधान, अखंड स्वरूपानंदाचा. किती वेळा तरी स्वरूप स्थिती स्वरूप शब्द आलेला आहे. पण स्वरूप म्हणजे कायच पुष्कळ वेळा कळत नाही आहे. स्वरूप म्हणजे आपलं रूप, आतलं जे आपण आहोत मूळ ते विसरलं आहे. आपलं जन्मजन्म विसरलेलं आहे. तिथं आपल्याला जाऊन बसायचं आहे. मग ते जर बसायचं ते इकडलं टाकायला पाहिजे. आता तुम्हाला जर इथं यायचं आहे तर घरनं बाहेर पडलं पाहिजे. मी घरातही बसीन आणि इथंही येईन, कसं काय संभव आहे? इकडं जर यायचं आहे तर त्या वेळेत तर निदान ना. आता आम्ही करतो गंमत म्हणा, आम्ही इथं बसतो पण घरचा विचार करतो. सांगून आली आहे खरी तिला, पण दार लावलं आहे का नाही कुणास ठाऊक. गॅसवर दूध ठेवलं होतं, ऐकतात प्रवचन. म्हणजे आपणही देवाला फसवायला काही कमी करत नाही, पण परमेश्वर फसत नाही, लक्षात घ्यावं. तसे सद्गुरू देखील फसत नाहीत कधी. त्यांना बरोबर लक्षात येतं की कोणाचं लक्ष आहे आणि कोण लक्ष असल्यासारखं दाखवतो आहे. ऐकता ऐकता एक जांभई आली की समजावं की इकडं काही लक्ष नाही आहे. पण प्रश्न असा होता, स्वरूपानंदांची पद्धत होती. थोडी मंडळी असायची, 5-7 मंडळी, किंवा रात्री असे बसायचे. आणि एकाने जांभई दिली की ते म्हणायचे आता पुरे. आता आपण जर असं ठरवलं तर कुठलाच कार्यक्रम होणार नाही. आणि पुष्कळ मंडळी भिंतीला टेकून बसली की सांगणं कठीण आहे की जागी राहतीलच इतका वेळ की नाही. आता आपण आहात जागे, त्याचा प्रश्न नाही, पण अशी एक शक्यता असते. त्याचं कारण एक तर अशा 2 गोष्टी असतात. एक जर सांगितलेला विषय असतो ना, हे माहिती आहे आम्हाला, पुष्कळ वेळा ऐकलं आहे, तेव्हा काय ऐकायचं असं वाटतं. आणि एक जर अवघड सांगितलं, काय सांगितलं कुणास डोक्यावरनं गेलं. मग सांगणाऱ्याची पंचायत अशी होते, शाळेत निदान इयत्ता असतात की ह्या इयत्तेला एवढा अभ्यास झालेला आहे, तेव्हा त्याच्या पुढचं सांगायचं आहे. पण परमार्थाच्या श्रोत्यामध्ये सांगता येत नाही की
किती इयत्तेपर्यंत कुणाची पातळी आहे. म्हणून स्वामीजींना स्वप्रवचन करताना थोडंसं यांच्यासाठी थोडंसं त्यांच्यासाठी असं बोलावं लागायचं. तर आता हे जे मी सांगते आहे हे आत काय आहे ते बघण्यासाठी सांगते आहे. बाहेर सगळं बघतोय आपण, पण आत आपल्याला जे जायचं आहे आणि स्वरूपाच्या ठिकाणी बसायचं आहे, हे बसण्यासाठी मात्र त्या स्वरूपाविषयीचं ज्ञान म्हणजे पहिल्यांदा शब्दज्ञान, ज्याला परोक्ष ज्ञान म्हणतात, ते पहिल्यांदा मिळवायला पाहिजे. आणि परोक्ष ज्ञान झाल्यानंतर अपरोक्ष अनुभूती, जे प्रत्यक्ष तो अनुभव. आणि खरं सांगायचं म्हणजे तो अनुभव देखील म्हणता येत नाही, कारण जेथ अनुभव विराला संगत त्यागे अनुभव न दिसे, अनुभव घेता संगत त्याग नसे, उभीचा अर्थ लागत नाही. काय म्हणतात कोणास ठाऊक समर्थ. बरोबर उभी आहे ती, सुंदर उभी आहे अतिशय. जोर मला असा अनुभव आला, मला असा अनुभव आला असं पण म्हणतोय, तोवर संगत त्याग झालेला नाही आहे. आणि खरा जर संगत त्याग झालेला असेल तर मला असा अनुभव आला असं म्हणायला तो शिल्लकच राहत नाही. स्वरूपात विराला. एखादा जर म्हणायला लागला की आता मी झोपलो असं म्हणतोय ना, म्हणजे झोपला नाही अजून. पाण्यात बुडालो 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 जो म्हणतोय तो बुडालेला नाही, अजूनही वरती आहे. कारण जेव्हा तो बुडतो तेव्हा सांगायला उरतच नाही. तसं जेव्हा तो जीव अंतर्मुख होऊन स्वरूपात बुडतो तेव्हा सांगायला नसतो. मग त्याच्यातून खाली आल्यानंतर पण तो अनुभव सांगायला देखील ज्याला सांगायचा त्याला कळला तर पाहिजे. म्हणून तो अनुभव सुद्धा असं कोणाला सांगता येण्यासारखा नसतो. ज्याला कळणार असेल त्यालाच थोडं. म्हणून समर्थांनी म्हटलं आहे अंतरस्थिती अंतर्निष्ठ जाणते. ही जी आतली स्थिती आहे ही स्थिती ज्यांनी कुणी अनुभव घेतलेला असेल त्यालाच ती कळते. म्हणून संत जेव्हा संतांना भेटतात ना तेव्हा त्यांचा संवाद मोठा ऐकण्यासारखा असतो, पाहण्यासारखा असतो. ते भाग्य मला खूप मिळालं. स्वामीजींच्याकडे असे सत्पुरुष संत येत असतात. ते भेटल्यानंतर काय असं विचारणार, काय कुठल्या गाडीनं आलात, स्टेशनवर तुमची सोय झाली की नाही, कुठं उतरलात, असं विचारणार का? काय बोलतील ते? नेमकी वाक्य, नेमके शब्द, पण जणू एकमेकाचे अंतःकरण एकमेकाला मिळून गेले. किंबहुना बोलण्यासारखंही नसतं काही वेळेला. नुसती भेटणं, नुसतं एकमेकांकडे पाहणं, त्यात जणू काही खूप काही. कारण ती स्थिती मौनाची स्थिती आहे. आपण मौन करतो म्हणजे तोंडाने मौन करतो आणि हाताच्या खुणावारे करून रागवायचं असलं तरी असं तोंड बंद आहे, पण हाताने त्याला मुठीवरून बघू दे म्हणजे मौन सुटलं की बघते तुझं काय आहे ते. असं आपलं मौन आहे. आणि मौनाची व्याख्या अशी आहे, बोलता बोलताही मौन आहे. प्रश्न काय आहे, 2 दिवसात मला बरंचसं बोलायचं आहे म्हणून मी थोडी थोडी तुम्हाला चुणूकच सांगते. कारण एक एक विषय नुसतं मौन म्हटलं तर त्याच्यावर संबंध प्रवचन करता येईल, परंतु कुठंपर्यंत जाता येतं याची आपल्याला कल्पना असू दे म्हणून सांगता येते. तर एका बाजूने बाहेरचं परिवर्तन आणि दुसऱ्या बाजूने आतल्या मीचा शोध घ्यायचा आहे. पण त्या अंगाने सुद्धा समोरच्याचे कितीतरी ओव्या आहेत. सार शोधन समास, असार टाकावं आणि सार घ्यावं. उसातलं बाकस टाकायचं आहे आणि रस घ्यायचं आहे. आपण त्या बाकसाशीच खेळत राहतो, त्या सारापर्यंत पोचतच नाही. भेटल्या समजा अगदी साधक एकमेकांना भेटले तरी काय दासबोधेविषयी बोलतील अशी खात्री आहे आपल्याला? अहो काय झालं, मी सांगणार होते घरात आमच्या काल पाहुणे आले होते, त्यांनी काय केलं, तोच विषय सुरू आहे. साधकांचे मेळावा जमलेला आहे आणि बोलतात काय विषय असं जर विचारला तर पुन्हा घरातलं चाललेलं आहे. सगळं प्रवचन ऐकल्यानंतर पुन्हा जिना उतरताना काय झालं का, तुमच्या ठरलं का मुलीचं लग्न, काल म्हणत होतात स्थळ दाखवायला जायचं. अहो आत्ता ते बोलतायत, जरा खाली तर उतरू द्या निदान. ते
याचा अर्थच काय होत आहे म्हणून स्वामीजी पुष्कळ म्हणायचे, प्रवचन संपलं की काही बोलायचं नाही, त्या विचारात घरी जावं, त्याच्यावर चिंतन करावं, त्याच्यावर मनन करावं, काय आपल्याला कळलं, काय आपल्याला घ्यायला पाहिजे आहे, हे सगळं लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून आपण बद्ध नसलो, मुमुक्षू असलो तर मुमुक्षूच्या पुढे जाऊन साधक व्हायला पाहिजे, उत्तम साधक व्हायला पाहिजे आणि सिद्धापर्यंत जायला पाहिजे. मग ती लक्षणं वाचताना आपण बघावं की आपण कुठं आहोत, ह्याच्यामध्ये कुठं बसलेलो आहोत.